हाय गायज, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज आम्ही गेलो होतो दुबईमध्ये मूवी बघायला आणि आम्ही अशी मूवी बघायला गेलो होतो ज्या स्टोरीबद्दल आपण सगळ्यांनी आपल्या लहानपणी एकदा तरी जरूर ऐकलं असेल आणि तुम्हाला कळलंच असेल मी कुठल्या मूवीबद्दल बोलते ते. पण त्याआधी मी ऑफिसवरूनच आले होते आणि मला खूप भूक लागली होती. तर आम्ही बुर्जमान मॉलच्या फूड कोर्टमध्ये बाबाराम हे इंडियन रेस्टॉरंट आहे आणि आता श्रावण पण चालू आहे म्हणून आम्ही व्हेजिटेरियन थोडे स्नॅक्स वगैरे घेतले कारण मला खूपच भूक लागली होती. आणि त्यानंतर आम्ही एंट्री केली मूवी थिएटरमध्ये. तर दुबईमध्ये प्रत्येक थिएटरमध्ये तुम्हाला हे असे मसाज चेअर आणि काही गेम्स वगैरे अवेलेबल असतात. जर तुमच्या मूवीला थोडा वेळ असेल तर तुम्ही इथे रेस्ट करू शकता, जिथे 5 दिरम्समध्ये 5 मिनिट्स तुम्ही ही मसाज घेऊ शकता मसाज चेअर्समध्ये. आणि आम्ही गेलो होतो महाअवतार नरसिम्हा ही मूवी बघायला आणि वी वेर व्हेरी एक्सायटेड. आणि आम्ही तिकीटसुद्धा ऑनलाईनच घेतले होते, बुक केले होते. तर इथे फक्त आम्हाला तिकीट्स प्रिंट करून घ्यायचे होते. तर तिथे पण आज गर्दी नव्हती प्रिंट करायच्या वेळी. नाहीतर जर वीकेंडला तुम्ही आलात तर तिकीट प्रिंट करायलासुद्धा खूप जास्त गर्दी असते. आणि त्यानंतर मूवी कोणतीही असो पण पॉपकॉर्न आणि कोक तर हवाच आहे. तर इथे दुबईमध्ये काय आहे की प्रत्येक कंट्रीच्या म्हणजे त्याला अनुसरून फूड अवेलेबल असतं. फिलिपिनो फूड पण अवेलेबल आहे, अरेबिक फूड भेटेल तुम्हाला इथे, इंडियन फूड भेटेल. तर आम्ही कोक आणि पॉपकॉर्नची ऑर्डर प्लेस केली आणि थोड्याच वेळात आम्हाला आमचं खाऊ पण भेटलं होतं. पण आम्ही मूवीला थोडंसं लवकर आलो होतो आणि आज आम्ही नोटीस केलं की वीकडे असल्यामुळे मे बी थिएटरमध्ये किंवा फूड कोर्टमध्ये पण गर्दी नव्हती. आम्ही जे काही म्हणजे करायला जात होतो ते फटाफट होत होतं. तर आम्ही जेव्हा इथे गेलो एंट्री करायला तर त्यांनी सांगितलं की थोडासा वेळ लागेल म्हणून स्क्रीनिंगसाठी. तर आम्हाला थोडा वेळ बाहेरच बसायचं होतं आणि बाहेर बसायच्या वेळीच आम्ही दोघांनीसुद्धा आमचे जवळजवळ हाफ ऑफ द पॉपकॉर्न आम्ही आधीच संपवले होते मूवी चालू व्हायच्या आधीच. आणि त्यानंतर मला रिग्रेट झालं होतं की मी थोडे अजून जास्त म्हणजे लार्ज पॉपकॉर्न घ्यायला हवे होते, कारण की हे मीडियम घेऊन तर आम्ही आधीच ऑलमोस्ट सारे पॉपकॉर्न आधीच संपवले होते. आणि त्यानंतर आम्ही जात होतो थिएटरमध्ये. तर आम्ही गोष्ट नोटीस केली की बाकी सगळ्या मूवीचे पोस्टर इथे लावलेले होते, पण महाअवतार नरसिम्हा याचा फक्त एकच पोस्टर लावला होता जो आपण बाहेर बघितला होता आणि तोसुद्धा खूप छोटासा पोस्टर होता. आणि बाकी सगळ्या ज्या मूवीज येणार आहेत किंवा नाव स्क्रीनिंग आणि कमिंग सून इथे अशा बरेचशा मूवी लावलेले होते पोस्टर्स. पण महाअवतार नरसिम्हाचा थोडा कमी होता. आणि इनफॅक्ट ही मूवीसुद्धा इथे खूप लेट रिलीज झाली आहे. आत्ता ह्या वीकमध्येच ही मूवी रिलीज झाली आणि आम्ही फर्स्ट डेलाच गेलो होतो बघायला. तर आम्ही गेलो मग थिएटरमध्ये आणि ते बघितलं तर आम्ही लोकंसुद्धा खूप कमी होती. पण आम्ही तो विचार केला की मे बी वीकडे आहे म्हणून गर्दी थोडीशी कमी असेल. पण त्यानंतर हळूहळू लोकं येत गेली आणि ऑलमोस्ट 60% थिएटर भरलेला होता. पण तरीसुद्धा थोडं वाईट वाटलं, कारण की इंडियन पब्लिक खूप आहे दुबईत आणि एवढी पब्लिक नव्हती मूवीसाठी. पण काय माहीत, मे बी वीकेंडला वगैरे लोकं जात असतील. तर त्यानंतर आम्ही मूवी बघितली आणि मूवी खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा तरी ही मूवी नक्की बघा. मूवी खरंच खूप छान होती. त्यानंतर इंटरवल झाला आणि इंटरवलपर्यंत आमचं सगळं खाऊ संपलेलं होतं. मग आम्ही पुन्हा जाऊन फूडची ऑर्डर करून आलो आणि त्यानंतर बाकीचा जो मूवी होता तो बघितला. आणि मूवी संपता लोकं पण खूप सारे लोकं जे होते ते इमोशनल झाले होते. तर मूवी खूपच छान होती, तुम्ही नक्की बघा. आणि या दॅट वॉज इट फॉर द डे. ओके, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.